अचानक रात्रीपासून पाऊस सुरू झाला. जवळपास 1:30-2 वाजेपासून तर सकाळी 9 वाजेपर्यंत जवळपास 145-150 मिलीमीटर पाऊस हा अतिशय जोरात त्या ठिकाणी सुरू झाला आणि अगदी 7-8 तासामध्ये एवढा पाऊस म्हणजे हा मोठा आहे. आणि म्हणून अचानक पाऊस असल्यामुळे मग सगळ्या शहरामध्ये पाणी आलं, जिल्ह्यांमध्ये पाणी आलं आणि वस्तुस्थिती आहे कुंभमेळ्याची कामं आमची चालू आहे, मी आधीच सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मग थोडं ट्रॅफिक जे आहे त्याला सुद्धा ती थोडी विस्कळीत झाली. या आम्ही शाळा आणि कॉलेज सुरू केलेल्या होत्या. काल तसं प्रेडिक्शन होतं, काल 300 मिलीमीटर पाऊस पडेल, डगपूरपर्यंत तसं फार झालं नाही, 125 मिलीमीटरपर्यंतच तो पडला. पण आज त्याची भर सगळी रात्री निघाली. त्यामुळे शाळा कॉलेज महाविद्यालय जे आहेत ते सगळे आज आम्ही सुरू केलेले होते. पण नेमकं सकाळपासून सगळी परिस्थिती बदलली आणि पाऊस सगळीकडे झालेला होता. त्यामुळे काही ठिकाणी कामं चालू होते, काही ठिकाणी खड्डे पडले, काही ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली, काही 5-7 गाड्या अडकल्या. त्यामुळे नाशिककरांनी थोडा त्रास सहन करावा लागली ही वस्तुस्थिती आहे. पण आता जवळपास पाऊस कमी झालेला आहे. नदीतलं पाणी सुद्धा बाजूला पण छातीपर्यंत होतं, ते आता कमरेबद्दल 4-5 फूट पाणी कमी झालेलं आहे. पण अजून गंगापूर धरणातलं पाणी आपण सोडलेलं नाही. गंगापूर धरणामध्ये जेव्हा चांगला आहे म्हणजे 65% धरण भरलेलं आहे. 75% भरलं की आपण खाली पाणी कधी सोडणार आहोत. पण हे जे पाणी दिसतं पुराचं हे फक्त आजूबाजूच्या कॅचमेंटवर पडलेलं पाणी, धरणामधलं पाणी नाही आहे. म्हणून पुढच्या कुंभमेळ्याचे रेसेस सुद्धा आम्ही या ठिकाणी घेऊन टाकतो. पुढे काय होऊ शकतं आणि इथे सगळा कुंभमेळा होणार आहे, रामकुंड समोरच आहे. आणि त्यामुळे त्याची सुद्धा रंगीत तालीम म्हणा ती आम्ही या ठिकाणी केली. काल त्र्यंबकेश्वरला सुद्धा आम्ही गेलो होतो, तिथे सुद्धा संग्राम कुठे असेल, पाणी कुठे कुठे साचलेलं आहे. म्हणून आम्ही काही जागा बदलवण्याचा निर्णय घेतलेला आहे साधुग्रामचा वगैरे. मग त्याचा एक उपाय घाई झाला की आम्हाला पुढच्या वर्षीची सगळी सराव म्हणा, माहिती म्हणा या ठिकाणी ती मिळालेली आहे. पण निश्चित आता सगळ्यांना मी अजून सांगेल संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्यावी. आज उद्यापर्यंत कोणी घराच्या बाहेर विनाकारण फिरू नका. ट्रॅफिक जाम होते, अत्यावश्यक काम असेल तरच निघा. आता वाईट संध्याकाळचं पण म्हणजे शाळांचं काय कॉलेजचं काय ते जिल्हाधिकारी कळवतील. हो, माझी हे पण फाईट चालू आहे. शक्यतोवर आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी. बाहेर पडू नका. बघायला चला, 5 मिनिटं द्या. तिकडे नंदिनी नदीचा पूर बघायला चला, काटाशी उभे आहेत. अशा अनेक अशाच वेळेला मोठा अपघात त्या ठिकाणी होतो. म्हणून मला वाटतं आपण ते सगळ्यांनी टाळावं अशी विनंती शासनातर्फे प्रशासनातर्फे आम्ही सर्वांना करतो. प्रामुख्याने आज जे नागरिकांचे हाल होतात, जे रस्त्याची कामं अर्धवट आहेत, काही ठिकाणी रस्त्यावर माती टाकली, भराव कचरा, त्यामुळे गाड्या अडकल्या. अर्धवट काम आहे आपल्या सगळ्यांना माहिती. मी वारंवार तेच सांगतो, कामं आपण यावर्षी सुरू केलेली आहे. 6 महिन्यामध्ये कुंभमेळा 1.25 वर्ष अजून आहे. कामं होतील ना पूर्ण, नाही तो पण आता कामं अशी अचानक 2-3 महिन्यात पूर्ण होणार नाही. हजारो कोटीची कामं आहेत. आपल्याला नाशिक शहर अगदी पूर्ण बदलून बदलणार आहे. सगळे रस्ते सिमेंटचे आपण त्या ठिकाणी करतोय, फुटपाथ करतोय, मधल्या इथे झाडं चालू झालं करतोय. त्याआधी वेळ लागणार आहे. आणि म्हणून मी वारंवार सांगितलं, मी निर्गिरी व्यक्त केली, माफी मागेल नाशिककरांनी की बाबा थोडा वेळ आपल्याला सहन करावा लागेल. पण पुढच्या वर्षीपासून तुम्ही बघाल किंवा नाशिक शहर बघायला येईल. इतका सुंदर आम्ही नाशिक शहर करतोय. पण कालच्या पावसामुळे आमच्या सगळ्या यंत्रणा अलर्ट आहे. इथे महापालिकेतर्फे तर तुम्ही बघताय कशा पद्धतीने मिस्टर या ठिकाणी आहेत, सगळे त्यांचे सहाय्यक आहेत, सगळे अधिकारी कर्मचारी पूर्ण वेळ या ठिकाणी कामं. काही लोकांना शिफ्ट करायचं होतं 3-4 ठिकाणी, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सकाळी केलेले आहेत. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा बघा, 24 तास 24/7 ते सगळे अलर्ट आहेत. स्वयंसेवक आमचे RSSचे 250 मुलांची टीम या ठिकाणी आहे. ते पूर्ण वेळ सगळं कुठलंही जे पडेल ते काम करायला तयार आहेत, ते सहकार्य करायला तयार आहेत. आपल्या समोर या ठिकाणी आलेले आहेत. मला असं वाटतं की सगळ्या यंत्रणा NDRF, हॅलो जी गरज पडली आमच्याकडे तेही तयार आहेत. सगळ्या यंत्रणा या ठिकाणी तयार आहेत. नाशिककरांना मी या ठिकाणी एवढीच विनंती केली की आपण फक्त मदत करावी. आपण विनाकारण गाड्या घेऊन मोठ्या बाहेर पडलं तर ट्रॅफिक जाम पुढे अडकला त्रास होतो. एखाद्या वेळेला आपण या ठिकाणी बघायला आलं सगळं काय चाललंय, काय येतं, कसं आहे, बाहेर जातात. मला वाटतं ते त्र्यंबकेश्वर असेल किंवा इकडे आपण कुठेही करू नका. 2-3 दिवस हा मोठा आपण मागताय पण ती गरज नाही आहे. महापौरांनी मागे दौरा केला होता. महापौरांनी ती रस्त्याचे ड्रेनेज जोडलेल्या होत्या, तिथे बॅरिकेड लावायला सांगितलेलं होतं. काही ठिकाणी त्याच्या दौऱ्यानंतर लावलं, परंतु पुढे काम होतं तिथे लावते. आज प्रश्न आहे
रस्त्यावर पाणी आहे, रस्ता कुठे खड्डा कुठे तेच करतील म्हणून हे अपघात होत आहेत. तर आदेशानंतर पण जर ठेकेदार ऐकत नसेल तर मला वाटतं काही ठिकाणी बॅरिकेड होऊन गेलं. मी ती माहिती घेतली, काही ठिकाणी बॅरिकेड होऊनच गेलेले आहेत पावसामुळे. मग आपण काही माहिती देत असाल तर आपण त्या संदर्भामध्ये निश्चित काळजी घेऊ. सूचना तशा देतो, पण कुठेही निष्काळजीपणा होणार नाही याची खबरदारी आम्ही प्रशासनाकडे या ठिकाणी घेऊ. हो, एमएनजीएलने मध्य रस्त्याच्या म्हणजे गल्ल्यांमध्ये किंवा छोट्यामध्ये रस्ते करून ठेवलेले आहेत आणि ते लगेच रिपेअर करणं आवश्यक आहे. मात्र ते केले जात नाही, महिने ते केले जात नाही आणि त्यामुळे जास्त प्रॉब्लेम असं काही असेल तर त्या सुविधा तात्काळ घेऊ. तर सुद्धा आम्ही गाडाबाई किती मागे लागले तर आपल्याला माहिती आहे. कमिशनर आहेत, महापौर या ठिकाणी आहेत, हे सगळे सतत फिरतायत, पाठपुरावा करतायत. ठेकेदारांना आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने आम्ही त्याच्याकडून क्वालिटीचं काम करून घेतो. सगळं झालं म्हणजे क्वालिटीमध्ये सुद्धा तडजोड नाही. कामाची घाई आहे म्हणून क्वालिटीमध्ये आम्ही कुठेही तडजोड करत नाही, हे आपण बघितलेलं आहे. म्हणून मला वाटतं जे असे काम असतील थोडा पाऊस उतरला, थोडा ब्रेक आहे मध्ये, त्या ब्रेकमध्ये आपण अगदी युद्ध पातळीवर काम पुढं 10 ते 15 वर्षापूर्वी पावसाळी भुयारी गटारी योजना बनवण्यात आली 400 कोटी. भुयारी गटारी योजना पूर्णपणे म्हणजे पावसाळी पाणी वाहून जाणे ती पूर्णपणे फेल गेल्याचं दिसते, कारण की संपूर्ण शहरामध्ये पाणी साचले. तर त्याची चौकशी आपण करणार आहोत. कारण बऱ्याच ठिकाणी तर कागदावरच झाली असं नाही. असं नसेल मला वाटतं, पण मी निश्चित आपण आता माझ्या घरावर टाकलेलं आहे. योजना तरी झाली, किती रुपये झाली, त्याचं आउटपुट काय. आपण म्हणतो फक्त कागदावर, पण असं होणार नाही कुठलंही की फक्त कागदावर योजना आहे. पण निश्चित अगदी त्याची सखोल चौकशी आपण करू, सखोल चौकशी करू. असं काही आढळलं जे जबाबदार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई आपण त्या ठिकाणी करू. भाऊ महापालिका गेटवरच पाणी होतं, आज तळच होतं, गुडघाभर पाणी. महापालिकेच्या अवस्था आहे. आता मी ते सांगितलं की आता एवढा विक्रमी पाऊस 6-7 तासामध्ये झाला आणि माझा 150 मिलीमीटर पाऊस आज जर 6 तासात झाला, 1 वाजेपासून 8 वाजेपर्यंत, 2 वाजेपासून, मला सांगा हे होणारच आहे ना. असं आपल्याशी असं यंत्रणा नाही आपल्याकडे की किती पाऊस पडू द्या आम्ही सातू देणार नाही, असं होणार नाही. तरी मुंबईसारखी परिस्थिती आपली नाहीये. मुंबईमध्ये तर हायड्रेट आलं की पुन्हा पाणी जात नाही, खूप पाणी साचतं. पण इथे तरी तसं ती परिस्थिती वाईट नाही. पण आता कामं सुरू असल्यामुळे काही ठिकाणी त्रास झालेला आहे, पाणी साचलेलं आहे, हे आम्ही मान्य करतो. पण फक्त एवढ्याच पावसाळ्यामध्ये आपल्याला फोनमध्ये त्रास आहे. पुढे आपल्याला खूप वर्ष, 30-40 वर्ष आपल्याला कुठलीही अडचण या ठिकाणी येणार नाही. त्यामुळे आमचं हे स्वप्न आहे की मुंबईच्या निमित्ताने मोठा निधी आपल्याला मिळालेला आहे. सध्या शहर हे स्वच्छ कसं होईल, सुंदर कसं होईल, हरित कसं होईल, सुरक्षित कसं होईल. सगळे कॅमेरे वगैरे सगळ्या शहरामध्ये हजाराच्या संख्येने दिला होतोय. पोलीस यंत्रणा अतिशय सतर्क आहे. आणि म्हणून मला वाटतं की STP असेल, आपली शुद्ध करून नदीमध्ये गोदावरीमध्ये 12 महिने कसं वाढेल, त्यासाठी नवीन घाट होत आहेत. मला वाटतं अतिशय म्हणजे अगदी नाशिकच्या सौंदर्यामध्ये एक वेगळी भर पडणार. म्हणून मला असं वाटतं की थोडा वेळ आपण त्रास सहन करावा. भाऊ, ढगफुटीचा इशारा 24 तासापूर्वी देण्यात आला होता. मात्र ढगफुटीचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळाला. हवामान विभागाचा इशारा काहीतरी डिले झाला किंवा चुकला असं वाटतं. तसं एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो थोडा सरकला का, तो पालघरकडे गेला, नंतर गुजरातकडे गेला. तो असं नाही आज सांगितलं म्हणजे तो तसाच येईल त्या रेषेमध्ये येईल. त्यामुळे मी विचारला की असं काय झालं, तर ते अडचण आहेत. आणि काल सांगितलं की थोडा तुमचं म्हणून पालघरकडे गेला, पालघरला खूप पाऊस झाला. म्हणून मी नाशिक रात्री 2-3 वाजेपर्यंत पालघरलाच होतो. धरणार होतो मी रात्री 9 वाजता, 1.5 किलोमीटर पायी जात त्या ठिकाणी. कलेक्टर होते त्याच्यावर, तिथे खासदार होतं, सगळ्या ठिकाणी गेलो. पण हे इतकं ॲक्युरेट नसतं की बिलकुल तुम्ही सांगितलं तर तिथे इथंच पडलं पाहिजे, एवढं झालं पाहिजे. थोडी चूक होऊ शकते, शेवटी निसर्ग आहे. आणि म्हणून मला वाटतं त्यामुळे थोडंसं अंदाज म्हणजे असताना पण 150 मिलीमीटर पाऊस 300च्या ऐवजी झालेला होता त्या वेळेमध्ये, दिवसभरामध्ये. पण आज जो पाऊस झाला, आज 6-7 तासामध्ये पण 150 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्यामुळे थोडा गोंधळ झाला. पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळलेली आहे, 14 अडकल्याची माहिती. पिंपरी चिंचवड नाही, मला या बाबतीवर माहिती नाही. मला साताऱ्याचं कळालं होतं, कुठलं कळालं घाटातलं. मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्याशी बोललो, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्याशी बोललेलो आहे. पण याची खातरजमा करतो. कारण पुण्याचं कुठल्या घाटामध्ये 5 घरं दबले गेले, किती लोक माहिती अशी कोणीतरी पोरांनी क्लिप बनवून पाठवलेली होती. आणि म्हणून मी तुमच्याकडे फेक आहे ती कालपासून चाललेली आहे. आता लोक इतका खोडकरपणा करतात समजत नाही. काही लोकांना म्हणजे इतक्या संकटामध्ये मुद्दाम लोकांना काही अफवा पसरायचे असतात. आणि म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका, कुठेही अफवांवर विश्वास ठेवू नका. त्याची खातरजमा करा आणि नंतर पण ती रिपोर्ट पाठवत जा. माझं हे म्हणणं आहे. त्याचा हा त्याला पाठवतो, तो त्याला पाठवतो, त्याचा स्वतः किती लोक गेले, कुठे गेले, किती लोक दबले गेले. मला वाटतं का आपण सगळ्यांनी टाळावं. या ठिकाणी आमचं शासन, माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, शासन, मार्केट या सगळ्या गोष्टी लक्ष
आहे आमचं. आम्ही स्वतः तुम्ही नुकताच 4 दिवस झाले मी सुद्धा 2 दिवस असल्यावर रात्री होतो आपणही मला बघतायत. आम्ही सगळे धावपळ करतो. आमचे अधिकारी आहेत, सगळे कर्मचारी आहेत, सगळेजण आम्ही सगळे अगदी युद्धपातळीवर काम करतो. भाऊ, नंदनी नदीच्या पुराच्या घडतायत. मुंबई असेल, पिंपरी चिंचवड, नेमकी काय उपाययोजना त्याचं आपण बोलणं काय बोलतात? काही आदेश आता घराचं मी तुम्हाला सांगितलं, मानपूरमध्ये मी पुरा जनता नगरमध्ये होतो. सगळा स्लम एरिया तो या ठिकाणी इतके खेटून घरं आहेत आणि इतके छोट्या गल्ल्या करून टाकल्या आहेत. तिथले आमदार अबू आझमी आपले मित्र आहेत ते सुद्धा आले होते. ते म्हणे तर मी काय करू. मी उदाहरणादाखल सांगितलं की त्यांनी मला ते सांगितलं की मी 4 दिन पहिले एक नोटीस दिया बोले एक दुसरे बिल्डिंग सीडी होती ती चिरपी झालेली होती अशी. ते माझ्याकडे म्हणते सगळे तुम्ही आम्हाला कशा नोटीस देता, आम्हाला कर्ज राहिला आधी, मग आम्ही जाऊ कुठे. म्हणजे लोकही ऐकत नाही. हे स्वतः त्यांनी सांगितलं आपण. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांनी काळजी घेतली पाहिजे. बीएमसी असतील, शासन, आम्ही तर काळजी घेतो, पण आम्ही घरच खाली करणार नाही. दुसरा तो अनधिकृत बांधकाम आहे. म्हणजे 12 बाय खोलीवर 1, 2, 3, 4 खोल्या होत्या. कसं शक्य आहे. आणि मग एवढ्या पावसामध्ये ती पडली, ती बिल्डिंग खाली गेलेली होती, पण ती पडली, ती बाजूच्या घरावर पडली. बाजूच्या घरावर सिंगल एकच बसले होतं. त्याच्यावर पडल्यामुळे त्या घरातले 4 मुलं ते व्यवहार त्या ठिकाणी दगावले. संजय राऊत पुन्हा आज घसरलेले आहेत. शिंदे आणि शिंदेने असं म्हटलं की यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आणि तुम्हाला चंपत राय म्हटलं की महाराष्ट्राच्या चंपत तुम्हाला संपत नाही. काय बोलावं मी त्याच्याबद्दल. मला रोज रोज बोलून म्हणजे लोकच म्हणेल की इतकं कसं काय बोलतात. पण मला त्याच्याबद्दल टिप्पणी करायची नाही. पक्षाची त्यांनी वाट लावलेली आहे. सगळी वाट एका माणसामुळे लागलेली आहे. उद्धवजीला वारंवार तुमच्या मार्फत सल्ला देतो की या माणसाला आवरा. आता काही ठेवलं नाही त्यांनी यांच्याकडे, काही ठेवलेलं नाही. पण त्यांनी बिडाच उचललेला आहे की फक्त दोघांनाच ठेवेल, बाकी सगळ्यांना मी काढून टाकेल. हा पक्ष संपूर्ण दाखवेल. मला वाटतं कोणाची तरी सुपारी घेतली दिसते. त्यामुळे रोज सकाळी काय संबंध माझा, पण बडबड करत नाही काहीतरी आपण. राज्याच्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये ही पावसाची परिस्थिती आहे. आपल्या विभागाकडनं काय मदत दिली जाते, काय आज सकाळीच आम्ही सगळ्या जिल्ह्यांना 1-1 कोटी रुपये, म्हणजे ज्या ठिकाणी अतिवृष्टी आहे, ज्या ठिकाणी गरज आहे, अशी 6-7 जिल्हे आहेत. सगळ्या महाराष्ट्रात नाही, आमच्याकडे अजूनही तिकडे विदर्भात, महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस नाही, खानदेशमध्ये, धुळे, पण ज्या जिल्ह्यामध्ये आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी मी सकाळी 1-1 कोटी रुपये तुमच्या खात्यामार्फत सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केलेले आहेत. त्यातून कोणाला हलवलं असेल, मग त्याची जेवढा खाण्याची असेल, राहण्याची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, एक ट्रान्सपोर्टेशन असेल, वाहतूक असेल, त्याच्यासाठी लागणारा हा 1-1 कोटी आम्ही सध्या त्यांना खर्च जो लागणारा आहे तो आजच सकाळी मंजूर केलेला आहे, तो पाठवलेला आहे. भाऊ, आता पुढच्या वर्षी याच महिन्यात कुंभमेळ्याच्या परवाने असणार आहे. आता घरट्यांची जी कामं सुरू होती, त्या ठिकाणी पूर्ण परिस्थिती आहे, सगळा परिसर पाण्याखाली गेला. त्या अनुषंगाने आपण कशी आता तयारी किंवा मी तेच सांगितलं की पुढच्या कुंभमेळ्याची, पुढच्या वर्षीच्या, कारण याच काळामध्ये पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये कुंभमेळ्याचं स्नान होतं आणि म्हणून त्याची रंगीत तालीम आता ही झालेली असं समजायला हरकत नाही. मी काल त्र्यंबकेश्वरमध्ये गेलो, आम्ही साधुग्रामची जागा बदलायचा निर्णय घेतला. कालची स्थिती बघून मी म्हटलं थोडं उंच माथ्यावर त्या ठिकाणी मला जावं लागेल, थोडं इकडे तिकडे गेलं तरी चालेल, किंवा मग इथे भर घालावं लागेल 5 फूट मातीची त्या ठिकाणी, दोघातून काहीतरी करावं लागेल. आणि म्हणून आता पाऊस कमी झाला पुन्हा आम्ही त्याच्यावर एकदा बैठक करू, त्या ठिकाणी दोन स्पॉट एक्झामिन करू आणि त्या ठिकाणी निर्णय करू. पण सगळ्या पावसाची शक्यता तपासून त्या ठिकाणी आम्हाला पुढचे निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतील. तर त्यावेळेला कोट्यावधी लोक या ठिकाणी येणार आहेत. इथे काही बदल अपेक्षित आहे सध्याचं नाही, या ठिकाणी इथे काहीच बदल करू शकत नाही आपण. साधुग्रामची जागा आहे ती आहे, तिथे काही अडचण नाही. इथे नदीवर आपण काहीच करू शकत नाही की बाबा इकडे हाऊस करा का तिकडे कुंड करा. आपण इथे नवीन रूट कुठं करतोय, व्हीआयपीची व्यवस्था आपण वेगळी करतोय, इकडून आणायची तिथे करायचं विचार करतोय. मुख्यमंत्री मोदींच्या त्या ठिकाणी बोलू. आताच आयुक्त मॅडम महापौरांचं या ठिकाणी बोलणं झालं, पण थोडा नंतरचा विषय, 15 दिवसानंतर, महिनाभराचं पाणी उसरल्यावर, कमी झाल्यावर. पण निश्चित जिथे पाण्याची अडचण येणार असेल, खूप पाणी थांबणार असेल, धुणार असेल, तर त्र्यंबकेश्वरमध्ये जिथे साधुग्राम होणार आहे त्या ठिकाणी जमीनच दिसत नव्हती, पूर्ण पाणी होतं. त्यामुळे मग आम्ही जागा बदलण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे.